आखाती देशातील युद्धाचा फटका इंधनावर देखील बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील माजिवडा युनिव्हर्सल पेट्रोल पंपवरती आहोत आणि याच ठिकाणी पेट्रोल पंपवरती पेट्रोल डिझेलसाठी मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे स्टॉक कमी असल्यामुळे या ठिकाणी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। त्याचाच परिणाम जो होतो शहरामध्ये देखील दिसून येतोय। ठाण्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपवरती मोठमोठ्या रांगा गेल्या 2 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी 100 ते 200 रुपयाचं पेट्रोल टाकायचे आता कुठेतरी 500 आणि 1000 रुपयांनी टाक्या फुल केले जातात। त्यामुळे नक्कीच या संदर्भातली जी माहिती समोर येते त्याचं कारण म्हणजे अनेक पेट्रोल पंपवरती कंपन्यांकडनं जे 3 टँकर येत होते त्या ठिकाणी आता 2च टँकर आता याला सुरुवात झालेली आहे आणि तसेच ड्रम आणि बॅरेकमध्ये पेट्रोल आणि डिझेल देणं देखील बंद केले। त्यामुळे अनेक साईडवरती याचा परिणाम होऊ शकतो। पाहिलं तर अनेक 4 चाकी असेल, दुचाकी असेल, बस, लॉरी, ट्रॅक्टर असे अनेक जे आहेत ते या ठिकाणी वाहनं आपल्याला रांगेमध्ये उभा राहताना पेट्रोल आणि डिझेल घेताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत पेट्रोल पंपचे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे। मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत, त्याचं कारण काय पाहायला गेलं तर मोठ्या बसेस देखील आणि ट्रक टेम्पो देखील या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आता पेट्रोल डिझेल जे आहे ते ड्रममध्ये देणं बंद केलं। कारण काय? ड्रममध्ये आणि कॅन वगैरे प्लॅस्टिक बॉटल आम्ही पहिल्यापासूनच देत नव्हतो। ड्रम पोखलनसाठी वगैरे तर ड्रममध्ये द्यायचो, पण प्लॅस्टिक बॉटल आणि ते पेट्रोल आम्ही देतच नव्हतो त्याच्यामध्ये। आणि आता ड्रममध्ये न देण्याचं कारण असं आहे की तुम्ही गाड्या घेऊन या, इथं तुम्हाला पाहिजे तेवढं पेट्रोल डिझेल मिळेल, पण पार्सल तुम्हाला डब्यामध्ये वगैरे देता येणार नाही। साईडवरती गाड्या जात असतात, त्यांना ज्या गाड्या इंधन लागतं ते आता मिळणं आता मुश्किल झालंय। नाही, ते त्यांच्या परीने आता ते गाड्या इकडे घेऊन येऊन भरायला प्रयत्न करणार। अगोदर जे ड्रम इकडून घेऊन जायचे आणि तिकडं गाड्यांमध्ये टाकायचे ते सध्या बंद केलं गेलं आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक जे ते वाहन चालक या ठिकाणी रांगा लावत आहेत। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी स्टॉक कमी आहेत, आपल्याकडे देखील स्टॉक लिमिटेड पाठवलं जायची माहिती समोर येते। नाही, आमच्याकडे स्टॉकचा विषय नाही। आम्ही कस्टमरला एवढंच सांगतोय की पेट्रोल डिझेल आहे, तुम्ही पाहिजे तेवढं घ्या। फक्त कस्टमर ह्या युद्धाच्या विषयामुळे पॅनिक झालेत आणि रांगा लावतायत आणि फुल करून घेत आहेत गाड्या। साधारण किती रुपयाचं पेट्रोल पहिलं साधारण भरायचं आणि आता किती रुपयाचं? जो कस्टमर 100-150 रुपयाचं पेट्रोल टाकायचा तो आज 500-1000 रुपयाचं जसं जास्त असेल जास्त घेता येईल तेवढं घेतोय आणि भरून फुल करून जातोय। नक्कीच पाहू शकता त्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। अनेक कस्टमर जे आहेत ते ज्या ठिकाणी 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकलं जायचं त्या ठिकाणी या मीटर बॉक्सच्या इथे ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी 1000 या 500 रुपयाचं जे आहे ते त्या ठिकाणी गणित आपल्याला पाहायला मिळतं। अनेक लोक सकाळची वेळ आहे, कामावरती जाण्याची वेळ असते आणि याच ठिकाणी कामावरती कुठे खाडा होऊ नये अशामुळे या ठिकाणी गाड्या घेऊन जात असतात आणि गाड्यांमध्ये पेट्रोल असणं गरजेचं आहे। कमीत कमी 4 ते 5 दिवस पेट्रोल पुरेल अशी आता परिस्थितीनुसार ते पेट्रोल जे डिझेल आपल्या वाहनामध्ये भरत असतात। पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल भरायला आले आहेत। अनेक लोक जे ते 500 किंवा 1000 रुपयाचं पेट्रोल भरतात। या सर्व भल्या मोठ्या रांगा सकाळच्या वेळेत ठाणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही किती रुपयाचं पेट्रोल भरणार आहे? एकीकडे 10,000 रुपये। कारण काय त्याचं? कारण असं काय नाही, कमी जास्त पुढे काय झालं तर थोडं राहू दे असं। म्हणजे काहीतरी असावं पेट्रोल जास्तीत जास्त असावं, कामावरती जायला कुठे खाडा होऊ नये। हो, खाडा होऊ शकतो ना कामावर त्यामुळे। नक्कीच अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल पंपवरती आलेले आहेत आणि पेट्रोल भरताना आपल्याला पाहायला मिळतात। भाऊ किती रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे? अनेक ठिकाणी रांगा लागल्यात, पेट्रोल न मिळण्याच्या धस्तीने भयभीत झालेले आहेत। एक्चुअली मेरे को मराठी समझा नहीं आप। कितना रुपए का पेट्रोल डालने वाले हैं? हर लोग टंकी फुल ही कराएंगे। क्यों? कारण क्या? हर जगह पे पेट्रोल मिलना और ऑफिस 60 किलोमीटर दूर है यहाँ से, इसलिए नहीं पेट्रोल तो अवेलेबल है, ऐसा इशू नहीं है, लेकिन लोग पैनिक कर रहे हैं उसके वजह से ये इशू आ रहा है थोड़ा। भयभीत झालेले आहेत। अनेक लोक पेट्रोल टाकतात। किती रुपयाचं तुम्ही बुलेटमध्ये पेट्रोल टाकणार आहे? अनेक लोक टाकी आरती करणार आहे, टाकी आरती फुल करणार आहे, कोण लाईन लावणार आहे एवढी? अनेक ठिकाणी पेट्रोल मिळत नसल्याच्या चर्चा सुरू आहे, अफवा देखील आहे। सर्व टाकी भेटतंय पण खूप लोक पॅनिक झाले, लोकांनी गर्दी वाढवली एवढी, नाही तर पेट्रोल तर भरपूर मिळतंय।
भरपूर भेटते असं देखील म्हणणं आहे. मात्र ही जी रांग लागलेली आहे सकाळपासनं, काही लोक टाक्या फुल करून जे आहे ते कामावर जातात, तर काही जण अर्ध्या टाक्या करतात. त्याचं कारण म्हणजे कुठेही गाडी अडथळा होऊ नये, पुन्हा रांगा लावू नये, जास्तीत जास्त रांगेमध्ये उभे राहू नये. एकीकडे उन्हाळा आहे, दुसरीकडे चटके देखील सहन होऊ नये, यासाठी अनेक लोक जे आहेत ते पर्याय मार्ग म्हणून टाक्या फुल करत आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर आता पेट्रोल पंप कंपन्यांकडनं ज्या पद्धतीने नियम काढण्यात आला आहे की अनेक ड्रम आणि टँकमध्ये हे पेट्रोल डिझेल देणं बंद केलं आहे, त्यामुळे अनेक साईट कन्स्ट्रक्शनवरती याचा मोठा फटका देखील बसणार आहे. ते पाहायला गेलं तर ठाण्यात देखील अफवांवरती विश्वास ठेवणे, मात्र अनेक ठिकाणी पेट्रोल पंप जे मालक आहेत त्यांना देखील जो स्टॉक जो आहे तो लिमिटेडच असल्याची माहिती समोर आलेली आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.